कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अद्वैत तू भानावर ये। अद्वैत तुला कळतंय का? अद्वैत ऐक माझं। अद्वैत ऐसा करू नकोस। अद्वैत सुषेण, हे वाच आणि माझी ओळख करून दे। ओम श्री असुराय नमः। असुरांच्या परंपरेत जसा रावण दैदिप्यमान कीर्तिवंत, तसाच एक महान असुर या भूतलावर होऊनी गेलियास, ही त्याचीच समाधी। देव, दानव आणि ब्रह्मांड जिंकोनी हा असुर इतका बलशाली झाला की त्याला जिंकण्यासाठी घेण्यात आलेला अवतार, शस्त्र, अस्त्र सगळं फिकं पडलं। या असुराने उभारलं तिमिराचं साम्राज्य। धूर्तता, निग्रह, क्रूरता आणि कावा याचे 4 हात, क्रोध, मत्सर याचे पाय आणि अहंकार ज्याचे धड असा हा असुर। असुरांच्या इतिहासातला अजेय, अपराजित असा एकमेव असुर आहे आणि या असुराचे नाव होते 10 डोकी म्हणून प्रसिद्ध रावणाच्या दशग्रीव ह्या नावानुसार 100 डोकी असलेला असुर म्हणजेच शतग्रीव। राजा पुष्यमित्र याचा वध करून त्या असुराने आपल्या कनिष्ठ बंधू म्हणजेच विरोचकास संपूर्ण नागरी अर्पिली। निरुपास हाती काही असू द्यावे म्हणून वचन दिधले की आपल्या या ज्येष्ठ बंधूस साद घातलीस तर मी कुठलेही संकट झेलून रक्ताच्या हाकेला ओ द्यायला येईल, पण त्यानंतर या राज्यावर माझीच सत्ता असेल। आणि हा मंत्र दिला, आगच्छतु भवतः रक्त संबंधम रक्षतु। तरी हा मंत्र उच्चारणे निषिद्ध, अन्यथा तो जागा होईल, त्यास आवाहन होईल। देखियली शिळा त्यास होई बाधा, स्पर्शे तो जाई नरकास। वाचियली जाने त्यास कठीण यातना, मृत्यू त्यास येई हिणकस। आता कळलं तुला शतग्रीव कोण आहे? तुम्ही दोघींनी मिळून माझ्या बंधूची, विरोचकाची हत्या केलीत। त्याचा सूड हा शतग्रीव घेणार। बास करा आता तुझी नाटकं। संपव तिला। अद्वैत तू भानावर ये। अद्वैत तुला कळतंय का? अद्वैत ऐक माझं। अद्वैत ऐसा करू नकोस। अद्वैत
काय करू अद्वैतला कसं बाहेर काढू या संकटातून? अद्वैत, अद्वैत ऐक ना. अद्वैत, अद्वैत ऐक. अद्वैत ऐक, मी काय सांगते ते ऐक. अद्वैत भानावरी आहे. अद्वैत, अद्वैत ऐक माझं. ऐक माझं. अद्वैत. अद्वैत, अद्वैत मी काय सांगते ते ऐक. अद्वैत, अद्वैत ऐक माझं. अद्वैत. अद्वैत. संपवून टाक तिला. आणि नंतर स्वतःलाही संपव. अद्वैत, अद्वैत मी काय सांगते ते ऐक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.